मी सांगितलं होतं मी लय बिझी आहे, लय बिझी आहे. तर इकडं मी बिझी होते. एवढे सगळे लाडू मी आणि कारभाऱ्यांनी करून ठेवले होते. कारभारी आमचे माझ्यासोबत ईर्ष्या करत होते. मी म्हटलं ना कंबर दुखायला लागली. कारभारी म्हणत होते माझी पण दुखायला लागली. पाय दुखायला लागले, माझे पण दुखायला लागले. भांडी घासायची आहेत म्हटलं की ते भांडी माझी नाहीत घासायची. असे आमचे कारभारी. असो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की मी हेल्परच्या शोधात आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर एका ताईचा मला फोन आला आणि मला छान अशी हेल्पर मिळालेली आहे. त्याआधी बरंच त्यांनी काम केलेलं आहे टिफिनचं वगैरे. अर्थात चांगल्या अनुभवी आहेत आणि त्या सकाळी लवकर येतात, म्हणजे त्यांचं टाईम मॅनेजमेंट तसं आहे. असो लवकर आल्यामुळं माझीसुद्धा कामं लवकर होतात सकाळची. तर मी त्यांना बेसन भाजायला बसवलं होतं. मी भेंडीची भाजी आणि वांग्याचं कालवण, भात, चपात्या करून घेतल्या होत्या. तर या आहेत आपल्या हेल्पर गौरीताई. आता लाडूला लेट होणार नाही, तुम्हाला लाडू वेळेत पोहोचणार. तर आपल्याला कस्टमाइज एक डिंक लाडूची ऑर्डर होती, ज्याच्यामध्ये हळीव घालायचं नव्हतं. तर ते मी इकडे करत होते. गौरीताईंनी बेसन भाजून त्याच्यामध्ये पिठी साखर वगैरे मिक्स करून घेतली होती मस्त आणि आम्ही लाडू वळून घेतले. त्याला छान पिस्ता लावून घेतला आणि इकडे बघा मस्त असे लाडू तयार आहेत. मागचे पार्सल काढताना बेसन लाडू कमी पडले. आमचे ओनर आले होते, तर त्यांच्या इथं स्वामींचा सप्ताह होता. तर त्या बोलल्या की मला प्रसादासाठी बेसन लाडू पाहिजेत. तर त्यांनी घेऊन गेल्या. तर स्वतः देवाला माझे लाडू पाहिजेत, तर मी नाही म्हणणारी कोण नाही का. मग कस्टमरला सुद्धा सांगितलं असं असं आहे, तर कस्टमरसुद्धा ओके बोलले. हा पिल्लूचा फ्रेंड सक्षू, त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि आधी दोघांची 5-5 मिनिटाला भांडणं व्हायची, 5-5 मिनिटाला सरळ व्हायचे. पण आता देवांश आमचा त्याच्यावर लय प्रेम करतोय, कारण त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे.